आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी। येत्या 20 तारखेला आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या 24 निवडणुका आहेत। या निमित्तानं खरं म्हणजे सगळ्या महत्त्वाचं या ठिकाणी 2 पक्ष जरी असले, 2 आघाडी, एक युती आणि आघाडी, हे 2 महत्त्वाचे फॅक्टर या ठिकाणी आहेत। पण त्याचबरोबर अनेक ठिकाणी बहुपक्षीय आणखी अनेक पक्ष आहेत की त्यांनी पण त्यांचे उमेदवार या ठिकाणी उभे केलेत। परंतु या निमित्तानं मी सर्व मतदारांना आवाहन करू इच्छितो, आपल्या सर्व मतदारांनी बाकी सगळे कामं सोडून पहिल्यांदा मतदान केलं पाहिजे। मतदान हे आपलं कर्तव्य आहे, मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि तो हक्क आहे, तो आपण जरूर सर्वांनी बजावावा अशा प्रकारची विनंती व सूचना मी सर्व मतदारांना करतो। आणि या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो, महाराष्ट्रामध्ये 2 महत्त्वाचे आघाड्या आहेत। एक युती आहे की ज्यामध्ये भाजप, बाळासाहेब शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी, या तिघांची युती आहे। आणि त्याचबरोबर समोर सुद्धा आदरणीय शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस, त्याचबरोबर उबाटा एक शिवसेना आणि या निमित्ताने एक काँग्रेस, असे तिन्ही मिळून त्यांची एक आघाडी आहे। परंतु या ठिकाणी आपले सर्वांशी संबंध चांगले असतात, माझेही सगळ्यांशी संबंध अत्यंत चांगले आहेत, घरोब्याचे आहेत। परंतु पार्टीचा विचार केला आपण तर या ठिकाणी मला नम्रपणे सांगावंसं वाटतं, श्रीरामपूर मतदारसंघामध्ये या ठिकाणी थोडीशी गडबड झाली आणि यामुळे या ठिकाणी आपल्या युतीचा अधिकृत उमेदवार हा राष्ट्रवादीच्या चिन्हावर लहू कानडे उभे आहेत, त्यांची खूण आहे घड्याळ। म्हणून माझी सर्व श्रीरामपूर मतदारसंघातील सर्व मतदारांना विनंती आहे, आपण मोठ्या संख्येने आपला जो अधिकृत उमेदवार आहे लहू कानडे, त्यांना मतदान करावं अशा प्रकारची विनंती आपल्या सर्व मतदारांना करतो। या निमित्तानं आपल्याला परत एकदा युतीला निवडून आणायचं आहे आणि आपले जे कामं आहेत किंवा जे चाललेलं घोडदौड आहे ती तशीच ठेवायची। महाराष्ट्र आपल्याला सातत्यानं 1 नंबरला ठेवायचं आहे। म्हणून आपल्या सर्व मतदारांनी या ठिकाणी युतीला मतदान करावं अशी नम्र विनंती, प्रार्थना मी आपल्या सर्वांना करतो। धन्यवाद। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।